प्रेज द लॉर्ड ब्रदर सिस्टर्स, आज एक सुंदरसं प्रगटीकरण आपण शिकणार आहोत. पहा, प्रभूने आम्हाला शिकवलं प्रभूच्या प्रार्थनेत आमची रोजची भाकर आज आम्ही मागावी. आणि भाकर म्हणजे प्रभूचं वचन आहे आणि देवाचं वचन आध्यात्मिकरित्या आम्हाला जीवन ठेवणारं आहे. पहा, प्रभूवर आपण विश्वास ठेवतो आणि विश्वासाद्वारे आमच्या पापाशापाची क्षमा होते आणि आम्हाला नवीन जीवन मिळतं. पण हे नवीन जीवन टिकून राहण्यासाठी आम्हाला देवाचं वचन हे खूप गरजेचं, कारण हे वचन आम्हाला जीवन ठेवतं. आणि प्रगटीकरण असं आहे की ज्यास नोहाच्या समय परमेश्वर पृथ्वीचा नाश करणार होता, तर पाण्याच्या प्रलयापासून परमेश्वराने नोहाला तारू बांधवायला लावला आणि त्या तारवाद्वारे प्रभूने पाण्यापासून त्यांना वाचवलं. परंतु बायबल सांगतं, जसे तारवाच्या आत असतील त्यांना भूक लागणार आहे आणि जर त्यांना अन्न ते खाणार नाही तर 100% ते तारवात असून ते मरणार आहेत. पहा, खूप सुंदर प्रगटीकरण पुढे सांगतो की जल प्रलयापासून तारवाने त्यांना वाचवलं, पण आतमध्ये ते मरू नयेत म्हणून त्यांना अन्नाद्वारे प्रभूने जीवन दिलं. म्हणजे प्रभू नोहाला म्हणला तर तू अन्न गोळा कर आणि ते अन्न तारवात ठेव आणि जोपर्यंत प्रलय बाहेर आहे तोपर्यंत तू अन्न खा. म्हणजे बाहेरच्या प्रलयापासून तारू वाचवल आणि आतल्या भुकेपासून अन्न वाचवल आणि त्यांना ते जीवन ठेवल. त्याच प्रकारे विश्वास आम्हाला शापापासून क्षमा करतो, पण देवाचं वचन आत्मिकरित्या आम्हाला जीवन ठेवतं. म्हणून रोज देवाचं वचन वाचा. प्रभू तुम्हाला ब्लेस करो. प्रेज द लॉर्ड.